झी 24 तास एक पाऊल पुढे। अहो, संसार म्हटलं की संकटही आलीच आणि आता अशीच संकटांची दिव्य परीक्षा उंच माझा झोका या मालिकेमध्ये रमाबाईंना द्यावी लागली आहे। मात्र अशा कठीण प्रसंगी रमाबाईंनी कोणी साथ दिलेली आहे पाहूयात या रिपोर्टमधून। माझे तर अगदी अवसानच गळाले आहे। अहो, स्वतःपुरती असती आणि चुकली जरी असती तरी त्यांनी उंच माझा झोका या मालिकेत रमाबाईंना रानडेंच्या कुटुंबात नेहमीच परीक्षा द्यावी लागली आहे, अगदी स्वयंपाकाची सुद्धा। आणि पुन्हा एकदा स्वयंपाकाचा घाट रमाला घालावा लागतोय। मात्र साधं सुद्धा जेवण नाही तर पुरणपोळीचा घाट माधवरावांनी रमाला घालायला सांगितलाय। अशा वेळी रमाच्या मदतीला धावून येतात त्या वत्सलाबाई। पंक्तीला माधवरावांसह त्यांचे काही खास मित्र आलेले असतात आणि त्या मित्रांना पाहून सगळ्यांचा ऊर भरून येतो। रमाबाई, लवकर पाणी घ्या, आम्हा साऱ्यांनाच भूक लागली आहे। आम्ही तुम्हाला सांगितले होते ना, आमचे मित्र या वयाचे आहेत, तेच आले आहे। दुष्काळाने होरपळलेले आहेत। त्यांना आपली स्थिती सरकारच्या कानी घालावयाची आहे। जेवणे झाली म्हणजे आम्ही थोडा वेळ बोलत बसू, मग या साऱ्यांनाच आपापल्या गावी जावयाचे आहे। या मित्रांना जेवायला बोलवण्यामागचा माधवरावांचा भावार्थ पाहून सारेच भावुक होतात। आम्हास कल्पना आहे तुमच्या परिस्थितीची, अगदी पूर्ण कल्पना आहे। पण असे पहा, आपल्याला साऱ्यांनाच या संकटाशी लढावयाचे आहे। त्या लढाईसाठी अंगी बळ हवे। उद्याचे उद्या पाहू, आजचा दिवस तरी नीट निभावून नेऊ, मग बसून बोलू। आपल्याला या दुष्काळ प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा काढावयाचा आहे ना, मग त्या चांगल्या कामाची ही सुरुवात आहे असे समजा। यावेळी रमाबाई देखील सगळ्यांना धीर देतात। आपल्या घरच्यांना आम्ही विसरलेले नाही बरे। हे सारे त्यांच्यासाठी सुद्धा बांधून देणार आहोत आम्ही, परंतु आता आपण नीट पोटभर जेवा। एकूणच माधवराव त्यांचे नवमतवाद, यातून घडणारं समाजकारण याचा आणखी एक पैलू या मालिकेतून अधोरेखित करण्यात आला। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।